ज्ञानोदय बहुउद्देशीय संस्था संचलित संजीवनी प्रज्ञाशोध परीक्षा इयत्ता तिसरी दिनांक 23 फेब्रुवारी 2025 रोजी झालेल्या पेपरचे अचूक उत्तरसूची आज आपण पाहणार आहोत। असेच वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। विषय बुद्धिमत्ता। प्रश्न क्रमांक 66। वरील अक्षरमालेतील चौथे, आठवे, पहिले, 14वे अक्षर घेऊन एक अर्थपूर्ण शब्द तयार करा आणि त्यातील पहिले अक्षर सांगा। बघा, पहिला चौथे अक्षर कुठले? 1 2 3 4 डी। आठवे अक्षर 5 6 7 8 एच। पहिले अक्षर ए आणि 14वे अक्षर बघा 5 आणि 5 10 11 12 13 14 म्हणजे एन। यापासून अर्थपूर्ण शब्द काय तयार होईल तर HAND हँड हा शब्द तयार होतो। आणि प्रश्न काय विचारला आहे? त्यातील पहिले अक्षर सांगा। पहिले अक्षर काय? एच। मग बघा, पर्याय 1 ए, पर्याय 2 एन, पर्याय 3 डी, पर्याय 4 एच। तर याचा अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4 एच। प्रश्न क्रमांक 67। खालील संख्या मालिकेत 5 पूर्वी 3 आहे परंतु 5 नंतर 4 नाही असे किती वेळा झाले आहे? बघा, 5 पूर्वी 3 आहे पण 4 नाही एकदा। त्यानंतर बघा, 5 पूर्वी 3 आहे पण 4 नाही दोनदा। त्यानंतर बघा की 5 पूर्वी 3, 5 आता कुठं आहे? 5 बघा, 5 पूर्वी 3 आहे पण 4 नाही। 5 पूर्वी 3 आहे पण 4 नाही। त्यानंतर बघा, 5 पूर्वी 3 आहे पण 4 नाही आणि 5 पूर्वी 3 आहे पण 4 नाही। 1 2 3 4 5 6 वेळा, म्हणजेच पर्याय 1 7 वेळा, पर्याय 2 8 वेळा, पर्याय 3 6 वेळा, पर्याय 4 9 वेळा। तर अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3 6 वेळा। प्रश्न क्रमांक 68। वर्तमान काळ हा शब्द उलट क्रमाने लिहिल्यास उजवीकडून चौथे अक्षर कोणते येईल? बघा, वर्तमान काळ आता उलट आपण लिहूया। ल का न मा त व। आता उजवीकडून बघा, उजवीकडून 1 2 3 4 म्हणजे उलट क्रमाने लिहिल्यास उजवीकडून बघा चौथे अक्षर न असणार आहे। पर्याय 1 मा, पर्याय 2 त, पर्याय क्रमांक 3 न आणि पर्याय क्रमांक 4 का। तर याचा अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3 न। प्रश्न क्रमांक 69। 12 18 25 33 42 51 या संख्या मालिकेतील चुकीचे पद ओळखा। बघा, दिलेली संख्या मालिका आपण जर बघितलं तर आपल्याला लक्षात येईल की सर्व संख्यांना 3 न पूर्ण भाग जातो, पण 25 ही एकमेव संख्या आहे जिला 3 न पूर्ण भाग जात नाही। पर्याय 1 बघा 51, पर्याय 2 बघा 18, पर्याय 3 33 आणि पर्याय 4 25। याचा अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4 25। प्रश्न क्रमांक 70 ते 72 साठी सूचना। खालील प्रश्नात गटात न बसणारे पद आकृती ओळखा। प्रश्न क्रमांक 70। गोगलगाय, 2 साप, 3 मगर, 4 कांगारू। बघा, गोगलगाय, साप, मगर हे सरपटणारे आहेत आणि कांगारू हा प्राणी उड्या मारत जातो, त्यामुळं याचा अचूक उत्तर असणार पर्याय क्रमांक 4। प्रश्न क्रमांक 71। बघा, पर्याय 1 6 कंसात 44 2, पर्याय क्रमांक 2 4 कंसात 43 3, पर्याय क्रमांक 3 7 कंसात 112 4, पर्याय क्रमांक 4 5 कंसात 52 आणि 3। बघा, 6 गुणुले 6 साय साय 36, 2 गुणुले 2 गुणुले 2 बेदुनी 4 4 दुनी 8, 36 अधिक 8 बरोबर 44, 4 गुणुले 4 4 चौक 16। बघा, 3 गुणुले 3 गुणुले 3 3 त्रिक 9 9 त्रिक 27, 27 अधिक 16 43। बघा, 7
गुणुले 7 49. बघा 4 गुणुले 4 गुणुले 4, 4 चौक 16 आणि 16 चौक 64. बघा 49 अधिक 64 म्हणजे 113, पण इथं आपल्याला दिलेलं आहे 112. पुढचं सोडू. 5 गुणुले 5 म्हणजे 5 5 25 अधिक 3 गुणुले 3 गुणुले 3 म्हणजे 3 त्रिक 9 9 त्रिक 27. 25 अधिक 27 म्हणजेच 52. बघा पर्याय 4मध्ये 52 आहे. पर्याय 3 जर आपण बघितलं तर इथं 113 येतं आहे, पण इथं 112 दिले, त्यामुळे याचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3 हे. बघा प्रश्न क्रमांक 72. दिलेल्या आकृतींचे आपण निरीक्षण केले तर बघा पर्याय 3 मधील आकृतींच्या बाणाची दिशा एकाच दिशेने आहेत आणि इतर जर बघितलं आकृत्या तर दोन्ही दिशेकडे ते बाण आहेत, त्यामुळे याचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3 हे. प्रश्न क्रमांक 73. खालील पर्यायातील अक्षरापासून तयार होणारा अर्थपूर्ण शब्द उलट क्रमाने लिहिल्यास दुसरे अक्षर कोणते? बघा पर्याय 1 त, पर्याय 2 क, पर्याय 3 य आणि पर्याय 4 वा. मग बघा याच्यापासून जो शब्द होता तो म्हणजे क वा य त हा शब्द तयार होत आहे. आता हा उलट क्रमाने लिहिल्यास बघा उलट क्रमाने लिहू त य वा आणि क, तर दुसरे अक्षर कोणतं? दुसरे अक्षर कोणते येणार? य. बघा पर्याय 1 त, पर्याय 2 क, पर्याय 3 य आणि पर्याय 4 वा. तर अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3 य हे. प्रश्न क्रमांक 74. एका पार्किंगमध्ये जीप, मोटर, कार, सायकल या क्रमाने 105 वाहने लावली आहेत. तर वाहनामध्ये जीपची संख्या किती? बघा आपल्याला जीपची संख्या काढायची आहे. पहिला आपण सर्व वाहनांची संख्या किती आहे बघू. 105 भागिले 4. बघा 4 एके 4, 4 दोन्ही 8, बाकी उरली 2. आता इथनं घेतलं 5ला. 4 सख्ख 24, बाकी 1 उरली. म्हणजे सर्व प्रकारची वाहनं ही 26 असणार आहेत आणि पहिलं जे वाहन आहे ते 1 बाकीची उरली ते म्हणजे 26 अधिक 1 27. तर बघा जीप विचारलेलं आहे आणि पहिलंच वाहन जीप आहे, त्यामुळे जीपची संख्या 27 ही असणार आहे. पर्याय 1 27, पर्याय 2 25, पर्याय 3 26, पर्याय 4 23. तर अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1 27 हे. प्रश्न क्रमांक 75. आकृतीत त्रिकोणांची संख्या किती? बघा त्रिकोणांची संख्या आपल्याला बघायची आहे. 1 2 3 आणि 4 आणि हा मोठा 1 म्हणजे 5 त्रिकोणांची संख्या आहे. पर्याय 1 6, पर्याय 2 4, पर्याय 3 5, पर्याय 4 7. तर अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3 5. प्रश्न क्रमांक 76. खालील आकृतीत प पासून र पर्यंत जाताना किती ठिकाणी उजवीकडे वळावे लागेल? बघा प पासून र पर्यंत जाताना बघा पहिल्यांदा आपल्याला एकदा इथं वळावं लागेल, दोनदा, त्यानंतर 3दा, त्यानंतर 4 आणि 5. म्हणजे एकूण 5 वेळा आपल्याला उजवीकडे वळावं लागेल. अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1 5 हे. प्रश्न क्रमांक 77. कानाला नाक म्हटले, नाकाला जीभ म्हटले, जिभेला त्वचा म्हटले, त्वचाला डोळे म्हटल्यास साखर गोड आहे हे कशावरून समजते? बघा साखर गोड आहे हे आपल्याला जिभेमुळे समजते, पण जिभेला इथं त्वचा म्हटलेले आहे, म्हणजेच अचूक उत्तर असणार आहे त्वचा. बघा पर्याय 1 जीभ, पर्याय 2 त्वचा, पर्याय 3 कान आणि पर्याय 4 नाक. तर अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2 त्वचा. प्रश्न क्रमांक 78. दिलेल्या प्रश्न आकृतीचे पाण्यातील प्रतिबिंब कसे दिसेल ते उत्तर आकृतीमधून निवडा व त्याचा पर्याय क्रमांक उत्तर पत्रिकेतील वर्तुळात रंगवा. बघा दिलेली आकृती आपण जर बघितली तर त्याच्यातील पाण्यातील प्रतिबिंब आपल्याला बघायचं आहे. तर पाण्यातील प्रतिबिंब पर्याय क्रमांक 1 नुसार असणार आहे. प्रश्न क्रमांक 79. खाली दिलेल्या प्रश्न आकृतीशी तंतोतंत जुळणारी आकृती दिलेल्या पर्यायातून निवडा.
बघा, जी आकृती आपल्याला दिलेली आहे त्यानुसार जर आपण आकृती बघितली पर्याय 1, 2, 3, 4 मध्ये, तर पर्याय 1 मधली आकृती ही तंतोतंत जुळणारी आहे. प्रश्न क्रमांक 80 ते 82 साठी सूचना. पुढील प्रश्नात पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी जसा संबंध आहे अगदी तसाच संबंध तिसऱ्या व चौथ्या पदात आहे. तो ओळखून प्रश्नचिन्हाच्या जागी येणारे पद दिलेल्या पर्यायातून निवडा. बघा, प्रश्न क्रमांक 80. पक्षी पंख, तर मासा. बघा, पर्याय 1 शेपूट, पर्याय 2 कल्ले, पर्याय 3 पर आणि पर्याय 4 खवले. तर याचा अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3 पर. प्रश्न क्रमांक 81. खोल, उथळ, तीक्ष्ण बरोबर काय? खोल आणि उथळ हे एकमेकाच्या विरुद्ध शब्द आहेत. बघा, पर्याय 1 चाकू, पर्याय 2 टोकदार, पर्याय 3 धारदार, पर्याय 4 बोथट. तर तीक्ष्ण या विरुद्धार्थी शब्द बोथट हा असणार आहे. त्यामुळे अचूक उत्तर पर्याय क्रमांक 4 असणार आहे. प्रश्न क्रमांक 82. 43 52 बरोबर 14, 15 98 बरोबर किती? बघा, यांची बेरीज करा. 4 अधिक 3 म्हणजे 7, 7 अधिक 5 म्हणजे 12 आणि 12 आणि 2 14. इथं आलेलं आहे 14. 5 आणि 1 6, 6 आणि 5 15, 15 आणि 8 23. तर याचं अचूक उत्तर असणार आहे 23. पर्याय 1 22, पर्याय 2 24, पर्याय 3 23 आणि पर्याय 4 25. तर अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3 23 हे. प्रश्न क्रमांक 83. एका सांकेतिक भाषेत 4 ला 7 म्हटले, 6 ला 5 म्हटले, 8 ला 10 म्हटले व 2 ला 4 म्हटले. तर त्या सांकेतिक भाषेत 4 अधिक 8 भागिले 6 वजा 2 बरोबर किती? बघा, 4 अधिक 8 भागिले 6 वजा 2 बरोबर किती? आता 4 ला 7 म्हटले, अधिक 8 ला 10 म्हटले, भागिले 6 ला 5 म्हटले, वजा आणि 2 ला 4 म्हटले बरोबर किती? बघा, पहिला आपण भागाकार करू. 5 दोन्ही 10 म्हणजे 7 अधिक 2 वजा 4 बरोबर किती? मग बेरीज करू. 7 अधिक 2 बरोबर 9 वजा 4 बरोबर 5 हे त्याचं अचूक उत्तर असणार आहे. पर्याय 1 बघा 24, पर्याय 2 10, पर्याय 3 5, पर्याय 4 25. तर अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3 5 हे. प्रश्न क्रमांक 84. जर 4 मेला शुक्रवार होता तर त्या महिन्याच्या शेवटच्या रविवारी कोणती तारीख येईल? बघा, 4 तारखेला जो वार असतो तोच 11 तारखेला असतो, तोच 18 तारखेला असतो आणि तोच 25 तारखेला असतो. मग 25 तारखेला शुक्रवार, तर 26 तारखेला शनिवार आणि त्याच महिन्यातील शेवटचा रविवार म्हणजेच त्या दिवशी 27 ही तारीख असेल. मग बघा, पर्याय 1 27, पर्याय 2 28, पर्याय 3 26, पर्याय 4 29. तर याचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1 27 हे. प्रश्न क्रमांक 85. एका सांकेतिक भाषेत उंट हा शब्द स्वस्तिक आणि स्टार असा लिहितात, दिन हा शब्द गोल आणि चौरस असा लिहितात, नगर हा शब्द चौरस, त्रिकोण आणि हॅश असा लिहितात. तर गणपतीचे वाहन असणाऱ्या प्राण्याचे नाव कसे लिहाल? बघा, उंट हा शब्द कसा लिहितात तर स्वस्तिक आणि स्टार. दिन हा शब्द गोल आणि चौरस असा लिहितात. नगर हा शब्द चौरस, त्रिकोण आणि हॅशटॅग असा लिहितात. तर गणपतीचं वाहन म्हणजे काय? उंदीर. बघा, उंदीर हा शब्द कसा लिहाल? उचं जर स्वस्तिक, दी म्हणजे गोल आणि र म्हणजे हॅशटॅग. तर याचा अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4 हे. प्रश्न क्रमांक 86 व 87 साठी सूचना. खालील सांकेतिक लिपीतील चिन्हे व अंकांचे निरीक्षण करून विचारलेल्या प्रश्नांची
उत्तरे पर्यायातून शोधा. प्रश्न क्रमांक 86. स्टार गुणुले हॅशटॅग भागिले स्वस्तिक बरोबर किती? बघा, स्टार गुणुले हॅशटॅग भागिले आणि स्वस्तिक बरोबर किती? बघा, स्टारच्या जागी 5 गुणुले हॅशटॅग म्हणजेच 8 भागिले स्वस्तिक म्हणजे 4 बरोबर किती? पहिला भागाकार करू. 4 एके 4 दुनी 8 म्हणजे 5 गुणुले 2 म्हणजे 5 दुनी 10 याचं अचूक उत्तर असणार आहे. पर्याय 1 15, पर्याय 2 10, पर्याय 3 12 आणि पर्याय 4 50. तर अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 87. 245 ही संख्या कोणत्या चिन्हाने दर्शवाल? बघा, 2 साठी काय दिलेलं आहे? गोल आणि त्यात गुणुले चिन्ह. पर्यायामध्ये बघा, पर्याय 3 मध्ये गोल आणि गुणुले चिन्ह आहे. 4 साठी बघा स्वस्तिक आहे, 4 साठी स्वस्तिक आहे आणि 5 साठी स्टार आहे. म्हणजे अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3 हे. प्रश्न क्रमांक 88 व 89 साठी सूचना. सोबतच्या वेन आकृतीमध्ये विविध विषय आवडणाऱ्या मुलांची संख्या दर्शवलेली आहे. आकृतीचे निरीक्षण करा व दिलेल्या प्रश्नांची उत्तरे पर्यायातून शोधा. प्रश्न क्रमांक 88. फक्त हिंदी विषय आवडणारे विद्यार्थी किती आहेत? बघा, फक्त हिंदी विषय आवडणारे विद्यार्थी जर बघितलं तर आपल्या इथं लक्षात येईल त्रिकोणामध्ये दिलेले आहेत आणि हे 6 हे फक्त हिंदी विषय आवडणारे विद्यार्थी आहेत. म्हणजेच पर्याय 1 15, पर्याय 2 10, पर्याय 3 9 आणि पर्याय 4 6 याचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4 6. प्रश्न क्रमांक 89. फक्त इंग्रजी विषय आवडणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या फक्त गणित विषय आवडणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पेक्षा कितीने जास्त आहे? बघा, फक्त इंग्रजी विषय आवडणारे विद्यार्थी संख्या 7 अधिक 8 म्हणजेच 15 विद्यार्थी आहेत फक्त इंग्रजी विषय आवडणारे. आणि फक्त गणित विषय 10 अधिक 3 13 विद्यार्थी आहेत. म्हणजेच 2 विद्यार्थी जादा किंवा जास्त आहेत. बघा, पर्याय 1 5, पर्याय 2 15, पर्याय 3 2, पर्याय 4 10. तर अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3 2 हे. प्रश्न क्रमांक 90. तुमच्या मित्राचा शर्ट फाटला आहे तर तुम्ही काय कराल? 1 आणखी फाडाल, 2 नवीन घेण्यास सांगाल, 3 शिवून घेण्यास सांगाल, 4 स्वतः शिवण्यास शिकवाल. तर याचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3 शिवून घेण्यास सांगाल. प्रश्न क्रमांक 91. खालील प्रश्नाकृतीची आरशातील प्रतिमा कशी दिसेल ते बाजूला दिलेल्या उत्तर आकृतीमधून शोधा. बघा, दिलेली आकृती आपण बघू. ही आकृतीची आता आरशातील प्रतिमा कशी दिसेल दिलेल्या पर्यायामध्ये पर्याय क्रमांक 3 या आकृतीनुसार ते आरशातील प्रतिमा दिसेल. प्रश्न क्रमांक 92. तुमच्या वर्गातील अजयने जेवणाचा डबा आणलेला नाही, तुम्ही काय कराल? 1 डबा आणला नाही म्हणून त्याला चिडवणार, 2 आपल्याला काय करायचे म्हणून आपण आपला डबा खाऊन घेणार, 3 आपल्या डब्यात त्याला जेवायला घेणार, 4 शिक्षकांना सांगायला जाणार. तर अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3 आपल्या डब्यात त्याला जेवायला घेणार. प्रश्न क्रमांक 93 व 94. दिलेल्या गटात बसणाऱ्या पदाचा योग्य पर्याय निवडा. प्रश्न क्रमांक 93. बैल, शेळी, गाय, म्हैस हे सगळे पाळीव प्राणी आहेत. बघा, पर्याय 1 गवा, पर्याय 2 कोल्हा, पर्याय 3 कुत्रा आणि पर्याय 4 लांडगा. तर अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3 कुत्रा. प्रश्न क्रमांक 94. 7 11 13 17. बघा, दिलेल्या संख्या ह्या सर्व मूळ संख्या आहेत. मग बघा, पर्याय 1 23, पर्याय 2 25, पर्याय 3 27 आणि पर्याय 4 21. तर याचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1 23. प्रश्न क्रमांक 95. प्रश्नचिन्हाच्या जागी क्रमाने येणारा पर्याय लिहा. 9 25 49 81. बघा, 3चा वर्ग म्हणजेच 9, 5चा वर्ग 25, 7चा वर्ग 49 आणि 9चा वर्ग 81 असं दिलेलं आपल्याला आहे. मग यानुसार पुढचं 11चा वर्ग 121
म्हणजे 11चा वर्ग 121 हे त्याचं अचूक उत्तर असणार आहे. पर्याय 1 100, पर्याय 2 119, पर्याय 3 111, पर्याय 4 121, पर्याय 4 121 हे त्याचं अचूक उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 96. गीता मीनापेक्षा हुशार आहे पण राकेशपेक्षा नाही. सुनीता रवीनापेक्षा हुशार आहे पण मीनापेक्षा हुशार नाही. तर सर्वात हुशार कोण? बघा, गीता आणि मीना. गीता मीनापेक्षा हुशार आहे, म्हणजे गीता जर बघितली तर हा मीनापेक्षा हुशार आहे, पण राकेशपेक्षा हुशार नाही. तर राकेश हा गीतापेक्षा हुशार असणार आहे. सुनीता रवीनापेक्षा हुशार आहे. सुनीता ही रवीनापेक्षा हुशार आहे, पण मीनापेक्षा हुशार नाही. मीनापेक्षा हुशार नाही. तर सर्वात हुशार कोण? तर सर्वात हुशार राकेश येणार. बघा, पर्याय 1 राकेश, पर्याय 2 गीता, पर्याय 3 मीना, पर्याय 4 रवीना. तर याचा अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1 राकेश. प्रश्न क्रमांक 97. प्राणी, गाय, बैल यांचा संबंध दर्शवणारा पर्याय ओळखा. बघा, प्राण्यामध्येच गाय आणि बैल या दोघांचा समावेश होतो, त्यामुळे पर्याय क्रमांक 1 बघा आपण जर बघितलं तर हे त्याचं अचूक उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 98. आकृतीत किती चौरस आहेत? बघा, दिलेल्या आकृतीत बघा 1 2 3, 1 2 3 हे यांचा गुणाकार करू आणि बेरीज करू. बघा, 3 गुणुले 3 अधिक 2 गुणुले 2 अधिक 1. 3 गुणुले 3 म्हणजेच 9 अधिक 2 गुणिले 2 म्हणजे 4 अधिक 1. 9 आणि 4 13 अधिक 1 14 हे त्याचं अचूक उत्तर असणार आहे. पर्याय 1 14, पर्याय 2 18, पर्याय 3 16, पर्याय 4 12. तर याचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1 14. बघा, प्रश्न क्रमांक 99. 4 वर्षापूर्वी रजनीचे वय 16 वर्ष होते, तर आणखी 3 वर्षांनी तिचे वय किती होईल? 4 वर्षापूर्वी म्हणजे बघा 16 वर्ष, तिचं 4 वर्षापूर्वी आहे, म्हणजे 16 अधिक 4 म्हणजे 20 वर्ष हे तिचं आजचं वय असणार आहे. तर आणखी 3 वर्षांनी म्हणजेच 20 अधिक 3 म्हणजेच 23 वर्ष तिचं आणखी 3 वर्षांनी वय असणार आहे. पर्याय 1 19, पर्याय 2 23, पर्याय 3 22, पर्याय 4 21. तर अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2 23 वर्ष. प्रश्न क्रमांक 100. सोमेशचा एकुलता एक मुलगा राहीच्या एकुलत्या एक मुलीचा भाऊ आहे, तर राही सोमेशची कोण? बघा, सोमेश एकुलता एक मुलगा राहीच्या एकुलत्या एक मुलीचा. बघा, राहीच्या एकुलत्या एक मुलीचा कोण आहे? भाऊ आहे. बघा, भाऊ आहे. तर राही सोमेशची कोण? तर राही सोमेशची कोण असणार आहे? पत्नी. बघा, पर्याय 1 आई, पर्याय 2 बहीण, पर्याय 3 मामी आणि पर्याय 4 पत्नी. तर अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4 पत्नी. बघा, असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.